तुम्ही बघत आहात जनमत मराठी। जबाबदारी न्याय। सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या एका दूध संकलन केंद्रात गटाची अध्यक्षा आणि तिच्या पतीने तब्बल 15 लाखांची अफरातफरी केल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पांगरी गावातील येथील एका महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत 2 वर्षापूर्वी हिरकणी महिला दूध संकलन केंद्राची स्थापना केली होती। सदर संकलन केंद्रात गाव व परिसरातील शेतकऱ्यांचे संकलन केले जात होते। महिला बचत गटाच्या अध्यक्षा गायत्री नवले हे या दूध संकलन केंद्राचे काम बघत होत्या। गायत्री राजेंद्र नवले व राजेंद्र मधुकर नवले या दाम्पत्याने 11 नोव्हेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या काळात बचत गटाच्या संचालकांना आणि सभासदांना विश्वासात न घेता स्वतःच्या फायद्यासाठी संकलन केंद्राच्या 15,38,333 रुपयांची अफरातफर केली। सदर बाब निदर्शनास आल्यानंतर संकलन केंद्राच्या मनीषा भाऊसाहेब पगार यांनी दोघा संशयितांविरोधात वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक विजयकुमार कोठाबळे करत आहेत। 15/1/2020 रोजी आमचा हिरकणी महिला बचत गटाची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून बचतीला सुरुवात झाली। तर ह्या बचत गटाचा पूर्ण कारभार माझी मिसेस मनीषा भाऊसाहेब पगार म्हणून अध्यक्ष म्हणून पाहत होती। 44 महिने कारभार आम्ही पाहिला चोख पद्धतीने, कुठलाही 1 रुपयाचा सुद्धा गैरव्यवहार नाही। त्याच्यानंतर अध्यक्षांची बदलून नवीन अध्यक्ष झाले गायत्री मनीषा नवले, गायत्री राजेंद्र नवले। मग ते अध्यक्ष झाल्यानंतर काय झालं मग पुढे? त्याच्यानंतर मग 11/11/2023 रोजी डेअरीची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर 4 महिन्यातच जे व्यवहार आहे ते व्यवहाराची तपासणीची मागणी केली असता त्यांनी जोरात आवाज करून भांडण तयार केलं आणि दाखवणार नाही व्यवहार असं म्हणून आमचे अधिकार कमी केले। मग आमचे अधिकार कमी केल्यानंतर आम्ही दुर्लक्ष केल्याच्या नंतर त्याला गेले 10 महिन्याचा कालावधी गेला आणि आम्हाला याच्यातून बाहेर पडायचं म्हणून टोटल त्याचा व्यवहार पाहायचा आहे आणि तो व्यवहार दाखवला गेला पाहिजे। तो दाखवत नव्हता, पण मग त्या डेअरीला कुलूप लावण्याचं ठरवलं। त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण व्यवहार दाखवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या निदर्शनास दिसून आलं का जी आमची डेअरीचं कमिशन होतं 3,77,000 रुपये ते पण दिसत नव्हतं। आमची 1 रुपया कपात होती ते पण दिसत नव्हतं। त्याच्यानंतर बचत गटाची जी एकूण रक्कम आमची कर्ज वाटप करून शिल्लक रक्कम आहे ती पण दिसत नव्हती। त्याच्यानंतर 10 लाख रुपये जे आम्ही कर्ज उचललं होतं त्याच्यातली पण अमाऊंट नव्हती आणि दर 15 तारखेला जी भरणा केला जात होता या भरण्यातून रोख रक्कम जी आहे ती येत होती, पण जी फोन पे त्याच्या खात्याला मारली ती पण जमा होत नव्हती। अशा पद्धतीने जवळजवळ तो आकडा 10,34,678 रुपयापर्यंत फ्रॉड पोहोचला गेला। हिरकणी महिला दूध उत्पादकामध्ये दूध संस्थेमध्ये मी दूध टाकतोय। तर राजू नवले माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे दूध पुरवठा करा। तेव्हा मी दूध पुरवठा चालू केला तर त्यांनी मला 4 रुपये बोनस आम्ही दाखवलं आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही 4 रुपये बोनस कसा देणार? तर त्यांनी मला उत्तर दिलं की आमच्याकडं 1 रुपया तुमचा कपात होईल, 1 रुपया प्लस आम्ही जे काही आमच्या डेअरीच्या माध्यमातून आम्हाला जो दुधाचं हे येत आहे त्यातून आम्ही 2 रुपये देऊ असं 4 रुपयाचा बोनस त्यांनी कबूल केला। त्याच्यानंतर 1-2 महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः 1 जूनला मी दूध टाकलं आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर मी त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली तर त्यांनी माझं दूध बंद केलं किंवा त्यांनी मला थोडंसं वादग्रस्त वक्तव्य केलं। त्याच्यातून मी त्यांच्याकडे बोललो का बा तुम्ही असा हिशोब लावा वगैरे, तर त्याच्यातून त्यांनी टाळाटाळ करून आमचे नाव तिथून वगळण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यांचा हिशोबाचा थोडासा घोळ झाला। एक साधारणतः पोळ्याच्या 1 दिवस अगोदर रात्री 2 वाजेपर्यंत मीटिंग चालली आणि हा पैशाचा हिशोब लागत नाही म्हणून ते पहाटेच तिथून गायब झाले पांगरी गावातनं। त्याच्यानंतर ते 4, 5, 6, 8 दिवस आले नाही पोलीस स्टेशनला, त्यांची मिसिंग कंप्लीट होती। त्या संदर्भात मी पण आलो होतो ते पोलीस स्टेशनच्या याच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये ते वारंवार हिशोब न देता बाहेर निघून जातात
आणि त्यांच्यावर त्या घेण्याच्या संशयातून त्यांच्याकडे वारंवार हे बचत गटावाले आपल्या दूध उत्पादक असतील हे कायम मागणी करतात. आणि मध्यस्थी त्यांनी गावातले काही मध्यस्थी पण त्या हिशोबात टाकले होते, तर ते मध्यस्थींना पण ते काही हे देत नाहीत, म्हणजे दाद देत नाहीत. मग त्यांनी काही त्याच्यानंतर काही धमक्या दिल्या का बुवा तुम्ही जर वारंवार मध्यस्थी काही लोकांना सांगितलं का तुम्ही वारंवार जर या विषयाकडे आले तर आम्ही विष प्राशन घेऊ किंवा आम्ही काही तुमच्यावर खोट्या नाट्या कंप्लेंट दाखल करू, असंही त्यांनी काही वक्तव्य केलं होतं. अशा पद्धतीमध्ये ते साधारणतः राजू नवले किंवा त्यांच्या पत्नी जे काही असतील या बाकीच्या लोकांना विटीस धरतायत, बाकीच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा पद्धतीने त्यांचे पैसे न देण्याचं टाळाटाळ करतायत ते. मी संजय सदाशिव वारुळे, पांगरी बुद्रुक रहिवासी आहे आणि हिरकणी बचत गट दिनांक 15/1/2020 ला चालू झाला सुरुवात. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर सुरळीत चालू होतं आणि त्याच्यानंतर असं सर्वानुमते ठरलं की हिरकणी महिला दूध संकलन केंद्र आपल्याला चालू करायचं आहे, दूध संकलन केंद्र. त्यातून सर्वानुमते निर्णय ठरला आणि 11/11/2023 ला दूध संकलन सुरू करण्यात आले. तर त्यात भांडवलाचा प्रश्न म्हणजे लोकांना जे दूध उत्पादक आहे त्यांना गाई घेण्यासाठी थोडेफार ऍडव्हान्स म्हणून जी मदत करता आली ते बचत गटाच्या माध्यमातून केली. त्याच्यानंतर सुरळीत चालू होतं सर्व दूध संकलन केंद्र आणि बचत गट. पण साधारणतः 1-1.5 वर्ष त्या बचत गट किंवा दूध संकलन केंद्र चालू झाल्यापासून हिशोबच लागलेला नाही किंवा महिन्याच्या महिन्याला जे आपला हिशोब केला पाहिजे होता तो हिशोबाचा काही हेच नव्हता. त्याच्यामुळे तो गोंधळ पुढे वाढत गेला आणि राजेंद्र नवले याची मिसेस गायत्री राजेंद्र नवले एक अध्यक्ष म्हणून होत्या आणि मनीषा शिवाजी वारुळे सचिव म्हणून होत्या. पूर्ण कारभार गायत्री राजेंद्र नवले हिचे मिस्टर म्हणजे राजेंद्र मधुकर नवले हे बघायचे. सचिव म्हणून यांनी फक्त सह्या करायच्या आणि त्यांनी चेक लिहून परस्पर पैसे काढून घ्यायचे. त्याच्यामुळे ही अफरातफर झाली यावर. त्याच्यामुळे तो टाळण्या लागना आणि आता समजा दिवाळीला लोकांचे 1 रुपये लिटर कपात केलेली होती, तो 1 रुपया आणि कमिशन अशा दिवाळीला उत्पादकांना म्हणजे सभासदांना सगळ्यांना ते वाटप करायचे होते. म्हणून हा हिशोब करायचे ठरले. आता पोळ्याच्या आदल्या दिवशी बसलो तर तो हिशोबाचा ताळमेळच लागना. पैसे कुठे गेले? मग त्याने कारण 3 वाजताच पळ काढला. त्याच्यानंतर तो मिसिंग झाला. त्याच्या मिसेसना त्याची मिसिंग कंप्लेंट वावी पोलीस स्टेशनला दिली आणि त्याच्यानंतर तो 15 ते 20 दिवस गायब होता. त्याच्यानंतर आला, मग मध्यस्थी करतो, तडजोड करू, मी पैसे भरायला तयार आहे अशा कारणे दाखवून वेळ काढूपणा केला. त्या वेळ काढूपणामध्ये 1 महिना गेला. त्याच्यानंतर तो परत वेगवेगळा हे करायला बोलू लागला, माझ्याकडे एवढे पैसे नाहीचे, मी देणारच नाहीये किंवा उलट सुलट आरोप करू लागला. माझे नाव भाऊसाहेब बैरागी, मी पांगरी येथील राहणार आहे. आमच्याच पांगरी गावामध्ये म्हणजे आमच्या घरा शेजारीच एक हिरकणी महिला बचत गटाचं दूध संकलन केंद्र आहे. त्या दूध संकलन केंद्रामध्ये इतक्या मोठ्या प्रकारचा काही गैरव्यवहार झाला. आज त्याचा जो अध्यक्ष आहे कमीत कमी 10 लाखाच्या पुढे फ्रॉड करून फरार झाला होता. आता आला, त्याच्यात मी त्याचे वायदे द्यायचं काम चालू आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज सर्व शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळणार होता. प्रत्येकाची त्याच्यात 1-1 रुपये कटिंग, त्याच्यात काही शासन त्याचा बोनस सगळे मिळून आज सगळ्यांना दिवाळीचे पैसे भेटणार होते. पण एका ह्या व्यक्तीच्या फ्रॉडमुळे आज सगळ्या लोकांची दिवाळी कडू व्हायची परिस्थिती झालेली. तरी पोलीस प्रशासनाने याच्याकडे गंभीर लक्ष घालून आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळवून द्यावा, नाही तर पांगरीला
एक मोठं आंदोलन उभं करण्यात येईल याची सुद्धा दक्षता घ्यावी.